महाविकास आघाडी एकीकडे फुटीच्या उंबरठ्यावर आहे तर दुसरीकडे महायुती यांनी पुढची तयारी सुरू केलेली आहे। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी रासपचे नेते महादेव जानकर साहेब आहेत। जानकर साहेब, कसं पाहता एकूणच राजकीय समीकरणांकडे? महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे, कुणी स्वतंत्र लढण्याच्या गोष्टी करते तर कुणी दुसऱ्या म्हणजे महायुतीतल्या मित्रपक्षाकडे अजूनही डोळा लावून बसलेला आहे। या देशामध्ये जे स्वतःला मोठे पक्ष समजतात त्या पक्षांची नियत छोट्या पक्षाबद्दल चांगली नसते। म्हणजे चाहे BJP राहो किंवा काँग्रेस राहो, ते छोट्या पक्षाला काय छोटं लिमिटेड पाहतात। छोट्या पक्षांनी एवढा विचार केला पाहिजे की आमचा बी स्पेस ब्रॉड केला पाहिजे। त्यामुळे नुसती टीका टिप्पणी करून चालणार नाही, तर आमचं संघटन कौशल्य वाढलं पाहिजे। आणि उलट फार चांगलं आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फुटाफूट होत असेल तर राष्ट्रीय समाज पक्ष त्याचं स्वागत करतो, कारण आम्हाला देखील छोट्या छोट्या पक्षाला तिथं संधी मिळत जाईल। तर ह्या दोघांच्या आघाड्या असल्या का नाही का जनता काय विचार करते, महाविकास आघाडी का महायुती, त्याच्याऐवजी रासपाकडे लोक बघतील। त्यामुळं ह्या युत्या ह्या परमनंट नसतात, त्या ॲडजस्टमेंट असतात कोणाची युती असली तरी। त्यामुळं ज्यांनी त्याचा पक्ष मोठा करण्याची भूमिका अदा केली पाहिजे आणि ह्या मताचा मी आहे। प्रामुख्याने आपण ॲडजस्टमेंटच्या गोष्टी केल्या, अशा छोट्या पक्षांना घेऊन निवडणुकीला फक्त त्यांचा वापर केला जातो आणि कालांतरानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। याचा अनुभव आपल्याला आलेला आहे का? भाजपसोबत आपण होतात, मात्र आता आपण स्वतंत्र या ठिकाणी चालत आहात। काय युती ही दोघांचीही मजबुरी असते, एकाचीच नसते। आता आम्ही ठरवलं आहे की स्वतः एकटा चलो या भूमिकेतून आम्ही चाललेलो आहे। त्यामुळं ज्याची कुणाची सत्ता असेल त्यांची सत्ता त्यांनी घ्यावी, जनतेच्या हिताची कामं करावी, ती एवढीच माझी त्यांना भूमिका आहे। आम्ही स्वतःला गाडून घेणार आहे की राष्ट्रीय समाज पक्ष कसा मोठा होईल, तळागाळात कसा जाईल, लोकाला कसं समजून सांगेल आणि ह्यांनी जे वादं केलं होतं, जुमलं केलं होतं, त्यात हे कसे बाजूला गेलेत हे सांगण्यासाठी आम्ही सक्सेस होऊ। म्हणून आम्ही परवाच सांगतो की परवा अमरावतीला आमचा मोर्चा झाला राष्ट्रीय समाज पक्षाने, मी बच्चू कडूचा, तर फार मोठी 7 किलोमीटर रॅली होती। ही जनतेचा उद्रेक आहे। असंतोषाचं जनक बनलं लोकमान्य टिळकांनी बनवलं तेव्हा स्वातंत्र्य मिळालं। आम्हालाही असंतोषाचं जनक बनायचं आहे आणि त्या माध्यमातून आमचं पक्ष वाढले तर उद्या महाराष्ट्राची देशाची सत्ता आणण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल। छोटे पक्ष ताकद दाखवतात, मात्र त्याचं मतात परिवर्तन होताना पाहायला मिळत नाही। आपण देखील छोटे पक्ष मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला, लोकांनी मात्र त्याला स्वीकारलं नाही। काय याच्या मागची कारणं असू शकतात असं आपल्याला वाटतं आणि भविष्यात त्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलणार? मी तिसऱ्या आघाडीत नव्हतो, मी स्वतंत्र लढलो होतो। 97 जागा राष्ट्रीय समाज पक्ष। मी तिसऱ्या आघाडीत नव्हतो, दुसऱ्या आघाडीत नव्हतो, पहिल्या नव्हतो किंवा झिरोमध्ये नव्हतो। मी पहिल्या जुटला राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र आम्ही लढलो होतो। त्यात आमचा एक आमदार विजयी झाला, एक आमदार आमचा सेकंड पोझिशनला राहिला आणि बाकी ठिकाणी आम्हाला वोट ऑफ पर्सेंटेज कमी मिळालं। ते आमचं ऑब्जेक्शन आहे की EV मशीनवर बॅन झाला पाहिजे। EV मशीननं आमच्या पक्षाची मतं BJPकडे वळवली, हा आमचा दावा आहे। त्यामुळं आम्ही सांगतो की EV मशीन या देशातल्या हद्दपार होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही इथं उभा राहणार नाही आणि हे आम्ही लोकांना समजून सांगण्यासाठी सक्षम होतोय। मतदान मिळत जातं, लोकांचं काही काळजी करायचं नाही। एकच गोष्ट 20 वेळा खोटी बोलल्यानंतर ते खोटं नॅरेटिव्ह तयार करून ते राज्य करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे ते सक्सेस झालेले आहेत। ही सक्सेस काल जास्त काळ नाही राहत। आम्हाला माहीत आहे आज ते सत्तेत, एका काळी काँग्रेससुद्धा असंच हे करायचं, मस्त वालपणा करायचं, काँग्रेसला आता माणूस मिळणार। काही दिवसानं भाजपाची अवस्था असंच होईल, त्याची काही काळजी करायचं काय कारण? भाजप देखील आता मस्तवालपणामध्ये आहे आणि खोटे दावे करून ते आता सत्तेत आलेत असं म्हणायचं आहे? नाही, खोटे दावे म्हणजे आमचं म्हणणं आहे काही नेरेटिव्ह पसरायचं त्यांनी आणि त्यांच्या पहिल्या जुटला त्या छोट्या पक्षाचा आधार घ्यायचा, त्याच्या खांद्यावर बसायचं, त्याला लात मारायची आणि आपणच कसं स्ट्रॉंग आहे हे दाखवण्याची भूमिका त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही सक्षम हो, आमचे आमदार खासदार वाढू द्या, मग आम्ही त्यांना ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू। पण तोपर्यंत भाजपसोबत किंवा इतर कोणाबरोबर जाणार नाही? नाही, भाजपाशी संबंधच नाही आता। आम्ही कधीच भाजपबरोबर जाणार नाही। आता ठरवलं, आता एकदा गेलो होतो, चूक झाली आमची, आम्ही त्याचं प्रायचित्त भोगून आता आम्ही आमच्या ताकदीनं आम्ही पुढे जाणार नाही। भाजपशी कधीच आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करणार नाही। साहेब, दुसरीकडे बीड यामध्ये जर आपण पाहिलं तर राजकीय वातावरण तापलेलं आहे, आरोपींना अटक झालेली आहे, काही आरोपी अद्याप फरार आहेत। मात्र या प्रकरणाकडे पाहिजे असे या पद्धतीने पाहिलं जात नाही आहे। राजकीय कुठेतरी पाठिंबा किंवा आरोपींना मागे
ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का? नाही, संतोष देशमुखांची जी हत्या झालेली आहे त्याचा मी राष्ट्रीय समाज पक्ष हे करतो, निषेध करतो. अशी क्रूर हत्या कोणाची होऊ नये आणि तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असला तर हत्येला त्या आरोपीला जात नाही पाहिजे. आणि आपण तिथं जाती नॅरेटिव्ह सेट न करता माझी विनंती आहे की त्या फॅमिलीला न्याय मिळावा. ज्यांनी काही गुन्हा केला आहे त्याला या राज्य शासनानं, गृह खात्यानं आणि केंद्रीय योजने ज्या संस्था आहेत त्यांनी त्यांच्या योग्य ती ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करून त्यांना शिक्षा द्यायचा प्रयत्न करावा. पण त्यातून राजकारण काही होता कामा नये. तिथं काय होतं आहे, मराठा विरुद्ध ओबीसी ही जी फिलॉसॉफी चाललेली ती चुकीची आहे. म्हणजे असं एखाद्या समाजातला एखादा माणूस वाईट असतो, तो समाज पूर्ण वाईट नसतो. ही भूमिका आपण अदा केली पाहिजे. ही भूमी छत्रपती शिवाजीराजांची आहे, महात्मा फुलेंची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे. या समतेच्या पुरुषांची भूमी असताना इथं जातीय तेढ निर्माण होणं हे बरोबर नाही. हे नुसतं सत्ताधाऱ्याचंच काम नाही तर विरोधी पक्षाचं बी काम आहे की त्यात रॉकेल वाचायचं का ते शांत करायचं. ही भूमिका दोघांनी घेतली पाहिजे. सामाजिक द्रोह होता कामा नये. तिथं मराठा विरुद्ध ओबीसी ही जी नॅरेटिव्ह चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि हे राज्याला, पुरोगामी राज्याला शोभणारं नाही. आमचं म्हणणं आहे जे आरोपी आहेत त्यांना जरूर तुम्ही सजा करण्याचा प्रयत्न करा, पण आरोपीच्या नावावर राजकारण होऊन ह्याचा राजीनामा घ्यायला, त्याचा हे करायचं, हे असं करणं योग्य नाही. माझ्या माहितीप्रमाणे CIDचं काम चांगलं चाललेलं आहे. आमच्यासारख्या राजकीय लोकांनी काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि त्या पोलिसाच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीला बाधा आणू नये. लोकशाही मार्गानं जे सत्य आहे त्याच देशमुखांची हत्या झाली की तर झाली आहे, निवडून झाली की तर झाली आहे. करणारे कोण आहेत ते पकडतात, पोलीस खात्याचं काम आहे आणि त्यांना फाशीची सजा द्यावी. या भूमिकेतनं व्हावं. जे सत्य आहे ते निघालं पाहिजे. आणि मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं, विधानसभेच्या डायसवर सांगितलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही. तर ती भूमिका देवेंद्र फडणवीसने अदा करावी ही त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे. याच प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील मागितला जात आहे. कुठेतरी राजकीय वरदहस्त आहे आणि ते कुठेतरी वाल्मिकी कराड यांना मागे घालत असल्याचं देखील बोललं जातं. याकडे आपण कसं पाहताय? मी बिलकुल राजीनामा कोणाचा घेऊ नये. ते प्रत्यक्षात ते आहेत का, त्यात ते होते का, त्या राजीनाम्याच्या बद्दल वगैरे ह्याच्यात स्वतः ते आहेत का त्यातनं, ते पोलीसला डिपार्टमेंटला सर्च करू द्या ना. डेमॉन्स्ट्रेशन झालं नाही, सर्चिंग रिपोर्ट आले नाही तर एखाद्याला आपण हे करण्यात काय अर्थ आहे. लोकशाहीमध्ये, कायद्यामध्ये असं सांगितलं आहे की सजा झालेला सजा झाली पाहिजे, पण बेगुन्हेगाराला सजा होत असेल तर ते सर्वात मोठं वाईट आहे. मग आपण जर ते त्यात माणूसच नसेल तर त्याला उगाच हे करण्याचं, राजकारण करण्याचा अर्थ नाही. याला जोडून एक प्रश्न असा देखील आहे की याच प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना सर्वस्वी जबाबदार धरू नये असं देखील शरद पवारांनी वक्तव्य करत कुठेतरी पाठराखण मुख्यमंत्र्यांची केलेली पाहायला मिळते. मी तेच म्हणतो, ही जिम्मेदारी राज्याच्या एकट्या मुख्यमंत्र्याची नाही. ज्यावेळेस जातीय सलोखा तोडला जातो तेव्हा विरोधी पक्षाचं, आमच्यासारख्या छोट्या पक्षाचं देखील कर्तव्य असतं, ते मिटवलं पाहिजे. त्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर सारं ढकलण्यात बी अर्थ नाही. त्याला आम्ही बी काय असं ते मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे का आम्ही रॉकेल वाचायचं. म्हणून माझं म्हणणं आहे, पवारसाहेबांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे आणि माझंही ते स्टेटमेंट आहे. तुम्ही एखाद्या माणसाला दोष धरू नका. म्हणजे एकच माणूस तिथं आहे. आता मुख्यमंत्री काही साऱ्याच गोष्टीत लक्ष ठेवतात, तरी परंतु ज्यांना सजा झाली पाहिजे ती झाली पाहिजे या मताचा मी आहे. परंतु सर्वांनी, विरोधी पक्षानं राजकारण न करता, सत्ताधारी पक्षानं राजकारण न करता, समन्वयाने जनतेला न्याय मिळावा, एलिमेंट म्हणून, माणूस म्हणून हा केंद्रबिंदू मानला पाहिजे. बरोबर. पण पवारसाहेबांच्या याच वक्तव्यावरून त्याचे वेगळे अर्थ देखील काढले जात आहेत आणि जी महाविकास आघाडी आहे ती आता कुठेतरी फुटीच्या उंबरट्यावरती आहे. मिठाचा खडा पडलेला आहे. एकीकडे संजय राऊत एकला चरोरेची भाषा करत आहेत, दुसरीकडे वडेट्टीवार म्हणत आहेत. पवारसाहेबांकडनं मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं जात आहे. कसं पाहता याकडे? एक लक्षात ठेवा, सत्ताधारी असू द्या, विरोधी असू द्या, आपण काही शत्रू नसतो. एक आयडिओलॉजीचं हे असतो. त्यामुळं असं ह्याच्यामुळं, आणि पवारसाहेब काय लगेच ते म्हणले म्हणून लगेच अलायन्स वगैरे असं काही नाही. ही सामाजिक दुही होऊ नये. त्यांनी जी मुरब्बी भूमी घेतली ते योग्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकट्याला दोषी धरू नका. ज्यात सत्य जे आरोपी आहेत त्याला पकडलं जाईल आणि लगेच आपलं फुटाफुटी होती असं देखील काही नाही. हे राजकारणात बाळ करून नसतं. राजकारणामध्ये साऱ्याच गोष्टीत राजकारण आणू नये. जे सत्य असेल तिथं जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्याच्यामुळं राष्ट्रवादी, शिवसेना किंवा ते काँग्रेसमध्ये बाधा येईल एवढं बालिश राजकारण नसतंय. आपण राजकारणात एकमेकाशी बोलत चालत असतो. एअरपोर्टला स्टेटमेंट तर तसेच माध्यमांसमोर पाहायला मिळत आहेत. संजय राऊत म्हणतायत, वडेट्टीवार म्हणतायत. त्यामुळे एकूणच एक लक्षात ठेवा, उलट फार चांगलं आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकटे लढावं. म्हणजे आमच्या चौकात, आमच्या अवकात त्यांना कळल. हे काय झालं, एकाच्या गळ्यात एक घालतात त्यामुळं कोणाचा पत्ता लागत नाही. कोणाची ताकद खरी आहे ती कळलं ना महाराष्ट्राला. आणि जनता आहे कोणाच्या मागं आहे ती उभा आहे. उलट ह्यांनी प्रत्येकाने काय करावं, भाजपला वाटतंय जगात मोठा आहे, भाजपनं स्वतंत्र लढावं, काँग्रेसनं स्वतंत्र लढावं, शिवसेने उद्धवसाहेबांनी वेगळं लढावं, शिंदेसाहेबांनी, अजितदादांनी आणि पवारसाहेबांनी अजितदादांनी वेगळं लढावं.
उलट फार चांगला आहे. लोकशाहीमध्ये एकाच पक्षाची सरकार जास्त काळ टिकू नये, सारं स्थित्यंतर झालं पाहिजे. एकच आमदार जर 40-50 वर्षे एकाच विधानसभेत असेल ना तर ती जनता हुशार नसते असं माझं मत आहे. 5 वर्षाला जो आमदार बदलतो, 5 वर्षाला नगरसेवक बदलतो, तिथलं ट्रान्सफॉर्मेशन स्थित्यंतर चांगलं असतं. त्यामुळं लोकशाही जिवंत आहे असं समजलं जातं. म्हणून लोकांना प्रत्येकाला संधी मिळू द्या ना. भाजपानं चांगलं काम केलं, समजा चांगलं काम केलं त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण भाजपपेक्षा जर रासपा सत्तेत आली तर त्याच्या 10 पटीनं त्यांनी कोस्टल रोड काढला आहे, आम्ही एअरफोर्सचा रोड काढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे डेव्हलपमेंट होत जाईल ना. काँग्रेसला 150 वर्ष, BJPला 100 वर्ष, ह्या दोघांची काय मक्तेदारी झाली का? त्यामुळे हे सगळे एकत्र आहेत, हा फक्त राजकीय जुमला आहे. राजकीय जुमला आहे, ह्यांचं काय नाही. लोकांच्या हितासाठी नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारण केल्याचा धंदा आहे. ह्यांनी त्यात BJP माहीर आहे किंवा काँग्रेस बी माहीर आहे. त्यामुळं उद्धवसाहेब असतील, रिजनल पार्ट्याला माझी विनंती आहे, रिजनल पार्ट्याने एक फॉर्म तयार करावं आणि नॅशनल दोघाला BJPला आणि काँग्रेसला बाजूला ठेवावं. येणाऱ्या महाराष्ट्रात काय घडते बघा, तुम्हाला सांगतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एक मोठं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलेलं आहे की भाजप असो किंवा काँग्रेस असो यांची मक्तेदारी कुठेतरी कमी झाली पाहिजे आणि रिजनल पार्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्र किंवा इतर राज्यातल्या आहेत त्यांनी आता त्यांचं वर्चस्व दाखवण्याची ही वेळ आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल सर, मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.